ओम श्री सद्गुरवे नमः. गोपी भगवान श्रीकृष्णांना विचारते, तूच वाच इकडेच वाचत राहा. हा पंचाध्यायी रासातला प्रकार आहे सगळा. श्रीमद भागवतातला पंचाध्यायी रास म्हणजे रास ही जी काही लीला आहे भगवंताची, तसे एकूण 5 अध्याय आहेत. त्याला पंचाध्यायी रास म्हणतात. हा श्रीमद भागवत महापुराणाचा प्राण आहे. वैष्णवांचा अतिशय आवडता विषय हा. भगवंतांवर अनन्यसाधारण प्रेम करणाऱ्या गोपी आणि भगवान श्रीकृष्ण, त्यांच्यातला हा निष्कपट, निष्काम आणि सर्वस्व देण्यासाठी तयार असलेल्या गोपींचा प्रेमभाव कसा आहे हे भगवान शुकदेव राजा परीक्षिताला सांगतात. त्यामध्ये भगवंतांचा आणि गोपींचा संवाद चालू आहे. त्यात गोपींनी फार सुंदर प्रश्न विचारला. गोपी म्हणतात, भगवंता, अरे जे लोक त्या लोकांवर जे प्रेम करतात, आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवरच काही जण प्रेम करतात. 3 प्रकारचे लोक कसे व्यवहार करतात ते गोपी सांगतात, विचारतात प्रश्न की आपल्यावर प्रेम करणाऱ्यावरच प्रेम करावं असं जगणारे काही जण आहेत. काही जण काय आहेत, जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यावरही ते प्रेम करत नाहीत. म्हणजे किती दुष्ट असतील. बर, जे आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात ते सामान्य आहेत बरं का. त्याचा व्यवहार आहे. कोणी असंच करतं ना, जो माझ्यावर प्रेम करेल त्याच्यावर मी प्रेम करेल, जो माझ्या मनासारखं करेल तो मला आवडेल. पण जो माझ्या मनासारखं करतो, माझ्यावर प्रेम करतो, त्याचा सुद्धा दुस्वास करतो, असा पण काही व्यवहार बघायला मिळतो. आणि जे आपल्यावर प्रेम करत नाही त्यांच्यावर सुद्धा जे प्रेम करतात, विशेष आहे की नाही हे. म्हणजे जो माझा दुस्वास करतो, जो मला पाण्यात बघतो, जो माझं वाईटच चिंततो, त्याच्यावर सुद्धा मी प्रेम करायला हवं, त्याचंही मी कल्याण चिंतायला हवं. अशा 3ऱ्या प्रकारचे लोक संतांच्या भूमिकेत असतात बरं का. आता वाच, आता काय म्हणाले त्या, असं का होतं ना, आम्हाला जरा स्पष्ट करून सांगाल का. मग भगवंत म्हणतात, श्री भगवान म्हणाले, सख्यांनो, जे प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात त्यांचा सर्व उद्योग हा केवळ स्वार्थासाठीच असतो. त्यामध्ये सौहार्द नाही की धर्म नाही. त्यांचे प्रेम फक्त स्वार्थापोटीच आहे. याखेरीज त्यांचा दुसरा कोणताही हेतू नाही. जे असं वागतात ते स्वार्थीच आहेत. अपेक्षा आहे आणि अपेक्षा पूर्ती झाली तरच आम्ही प्रेम करू. माझ्या मनासारखं वागलात तर मी तुमच्यावर प्रेम करेन. हा स्वार्थी लोकांचा व्यवहार आहे. जगामध्ये असे किती टक्के असतात बघा बरं. रजोगुणी हो 70% तसेच उरलेले आहेत ना ते 15%. किती 17 किती टक्के राहिले, 30% राहिले की नाही. मग अंदाजे त्यातले 15-20% कसे आहेत बघा, तमोगुणी. ते काय करतात. हे सुंदरींनो, जे लोक प्रेम न करणाऱ्यांवरही प्रेम करतात, जसे स्वभावताच करुणाशील असलेले सज्जन आणि माता पिता, त्यांच्या मनात दुसऱ्यांचे हित व्हावे एवढीच इच्छा आहे आणि त्यांच्या व्यवहारामध्येच खरा धर्म असतो. हे खूप कमी आहेत बरं का. असे
हाताच्या मोटारमध्ये इतके, पण त्यांच्यामुळे धर्म जगतो. संत आहेत म्हणून हा मानवाला उच्च अवस्थेत नेणारा व्यवहार संतांच्यामुळे कळतो. संत कसं वागतात, कितीही त्यांचा कोणी त्रागा त्रास द्वेष केला तरी सगळ्यांचं ते कल्याणच चिंततात. सगळ्यांविषयी प्रेमभावच त्यांच्या मनात असतो. जसं आई सगळ्या मुलांविषयी आपल्या कल्याणात चिंतते की नाही. कदाचित एखाद्याला शिक्षा करेल, एखाद्याला उपाशी ठेवेल, कदाचित एखाद्याला 4 फटके मारेल, पण ते मारण्यामध्ये, उपाशी ठेवण्यामध्ये तिला त्या मुलाचा द्वेष नसतो बरं का. त्याचं वाईट व्हावं असं वाटत नसतं, त्याचं कल्याणच व्हावं असं वाटत असतं. काही लोक प्रेम करणाऱ्यांवरही प्रेम करीत नाही, मग प्रेम न करणाऱ्या